एक OYO नावाची एक हॉटेल चेन तयार झाली अध्यक्ष. मी आता येताना बघितलं की शहराच्या 20-20 किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी OYO, आणि मग मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे. अध्यक्ष महाराज, ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही, आणि या हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते. ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की OYOच्या माध्यमातून जर 20-20 किलोमीटरमध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही, हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे. कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो, त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं. पण OYO मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे. इथं जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर माननीय उद्योग आपला गृह राज्यमंत्री बसले आहे, त्यांना OYOचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती OYO आहे याची माहिती हे माननीय मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे.